श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 4थ्या खंडातल्या युद्धकांडाचा 15वा सर्ग वाचूया. पराभूत झालेला भाऊ मरून रणभूमीवर पडलेला पाहून बिभीषणाचे हृदय शोकवेगाने व्याकुळ झाले आणि तो विलाप करू लागला. तो म्हणू लागला, हा विख्यात पराक्रमी वीरबंधू दशानना, हा कार्यकुशल नीतिज्ञा, तू तर सदैव बहुमोल बिछाण्यावर झोपत असणारा राजा होतास. मग आज अशा प्रकारे मारला जाऊन जमिनीवर का बरं पडला आहेस? वीरा, माझ्या या बाजूबंदांनी विभूषित दोन्ही विशाल भुजा निचेष्ट झाल्या आहे. तू या परसरून का पडलेला आहेस? तुझ्या माझ्यावरचा हा सूर्यासारखा तेजस्वी मुकुट इथं फेकल्यासारखा पडला आहे. वीरवरा, आज तुझ्यावर जे संकट येऊन कोसळलं आहे त्यासाठी मी पूर्वीच तुला सावध केलं होतं, परंतु त्यावेळी काम आणि मोहवश झाल्यामुळे तुला माझं म्हणणं रुचलं नाही. अहंकारामुळं प्रहस्तानं, इंद्रजितानं, इतर लोकांनी, अतिरथी कुंभकर्णानं, अतिकायानं, नरांतक आणि तू स्वतः देखील माझ्या म्हणण्याला अधिक महत्त्व दिलं नव्हतंस. त्याचंच फळ आता तुला प्राप्त झालं आहे. आज शस्त्रधारीमध्ये श्रेष्ठ असा हा वीर रावण धराशायी झाल्यामुळे सुंदर नीतिमान लोकांची मर्यादा तुटून गेली आहे. धर्माचा मूर्तिमान नमुना नाहीसा झाला. महत्त्व सत्व संग्रहाचं स्थान नष्ट झालं. सुंदर हस्तकौशल्य असणाऱ्या वीरांचा आधार गेला. सूर्य पृथ्वीवर कोसळला. चंद्रमा अंधारात बुडून गेला. प्रज्वलित आग विझून गेली आणि सारा उत्साह निरर्थक ठरला. रणभूमीच्या धुळीत राक्षस शिरोमणी रावण झोपून गेल्यामुळं या लोकांचा आधार आणि बल समाप्त झालं. आता इथं काय बाकी राहिलं आहे? अरे, धैर्य हीच ज्याची पानं होती. बलदंडपणा हे सुंदर पुष्प होतं. तपस्याच बल आणि शौर्य हेच मूळ होतं. तो राक्षसराज रावण रूपी महान वृक्ष आज रणभूमीत श्री राघवेंद्र रूपी प्रचंड वायूनं तोडून टाकला. हेच ज्याचे दात होते, तेज हेच ज्याचे दात होते. वंश परंपरा हा पाठीचा कणा होता. क्रोध हे ज्याचे पाय होते आणि प्रसाद ही सोंड होती. तो रावण रूपी गंध हत्ती आज इक्ष्वाकू वंशी श्रीरामरूपी सिंहानं शरीर विदीर्ण करून टाकल्यामुळं पृथ्वीवर कायमचा निद्रावश झाला आहे. ज्याचा पराक्रम आणि उत्साह उसळणाऱ्या ज्वालांप्रमाणे होता. निश्वास हाच धूर होता आणि आपलं बळच प्रताप होता. त्या राक्षस रावण रूपी प्रतापी अग्नीला यावेळी युद्धस्थळी श्रीरामरूपी मेघानं विझवून टाकलं आहे. राक्षस सैनिक ज्याची शेपटी वशिंड आणि शिंग होते, जे शत्रुवीर विजय मिळवणारा होता, तसेच पराक्रम आणि उत्साहादी प्रकट करण्यात जो वायूसारखा होता. चापल्य हे ज्याचे कान डोळे होते, तो राक्षसराज रावण रूपी वळू महाराज श्रीरामरूपी वाघाकडून मारला जाऊन नष्ट झाला. ज्यातून अर्थनिश्चय प्रकट होत होता. युक्तिसंगत बोलणं बोलणाऱ्या शोकमग्न बिभीषणाला त्यावेळी भगवान श्रीरामांनी आवर घातला. ते म्हणाले, बिभीषणा, हा रावण समरांगणात असमर्थ होऊन मारला गेलेला नाही. यानं प्रचंड पराक्रम प्रकट केलेला आहे. याचा उत्साह खूप वाढलेला होता. याला मृत्यूपासून कुठलंही भय नव्हतं. हा दैववशात रणभूमीवर धाराशायी झालेला आहे. जे लोक आपल्या अभ्युदयाच्या इच्छेनं क्षत्रिय धर्मात स्थित होऊन समरांगणात मारले जातात, त्या नष्ट झालेल्या लोकांविषयी शोक करू नये. ज्या बुद्धिमान वीरानं इंद्रासह तिन्ही लोकांना युद्धात भयभीत करून सोडलं होतं,
तोच जर यावेळी कालाधीन झाला तर त्यासाठी शोक करणं योग्य नाही. युद्धात एखाद्याला सदैव विजय प्राप्तीच होईल असं पूर्वीही कधी घडलेलं नाही. वीर पुरुष संग्रामात शत्रूंकडून मारला तरी जातो किंवा स्वतः तरी शत्रूंना मारून लोळवितो. आज रावणाला जी गती प्राप्त झाली ती पूर्वकाळच्या महापुरुषांनी सांगितलेली उत्तम गती आहे. क्षात्रवृत्तीचा आश्रय घेणाऱ्या वीरांसाठी ही मोठी आदरणीय गोष्ट आहे. क्षत्रिय वृत्तीनं राहणारा वीर पुरुष जर युद्धात मारला गेला असेल तर तो शोकयोग्य नाही, हाच शास्त्राचा सिद्धांत आहे. शास्त्राच्या या निश्चयावर विचार करून सात्विक बुद्धीचा आश्रय घेऊन तू निश्चिंत हो आणि आता पुढं जे काही करायचं त्या संबंधानं विचार कर. परमपराक्रमी राजकुमार श्रीराम असे म्हणाल्यावर शोकसंतप्त झालेल्या बिभीषणाने त्यांच्याशी बंधुहिताचे बोल बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, भगवान, पूर्वकाळी युद्धप्रसंगामध्ये साऱ्या देवांनी तसेच इंद्रानंही ज्याला कधी मागं सारलं नाही तो रावण आज रणभूमीवर तुमच्याशी टक्कर घेऊन ज्याप्रमाणे समुद्र आपल्या लाटांपर्यंत जाऊन शांत होतो तद्वत शांत झालेला आहे. यानं याचकांची दानं घेतली, भोग भोगले आणि मृत्यूचं पालन पोषण केलं. मित्रांना धन अर्पित केलं आणि शत्रूंशी वैराचा बदला घेतला. हा रावण अग्निहोत्री, महातपस्वी, वेदांत वेत्ता तसंच यज्ञयागादी कर्मात श्रेष्ठ, शूर, परम कर्मठ म्हणून ओळखला जात असे. आता याला प्रेतभाव प्राप्त झाला आहे, त्यामुळं आता मीच तुमच्या कृपेनं याचं प्रेत कर्म करू इच्छितो. बिभीषणाने करुणाजनक वचनांनी उत्तम प्रकारे समजूत पटविल्यावर उदार चेतस राजकुमार महात्मा श्रीरामांनी त्याला रावणाचे स्वर्गादी उत्तम लोकाची प्राप्ती घडविणारे अंत्येष्टी कर्म करण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, बिभीषणा, वैर मरणाबरोबरच संपुष्टात येते. जिवंत असेपर्यंत वैरभाव बाळगला जातो. आता माझं प्रयोजन सिद्धीस गेलेलं आहे, म्हणून आता तू याचा संस्कार कर. यावेळी हा जसा तुला स्नेहपात्र आहे तसाच मलाही स्नेही वाटतो आहे. इथे 15वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 16वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.